कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कसं जगावते म्हणून आता 5 एकर आहे तर कसं मी काय करायचं, हँडल करायचं। फक्त आमची शिकार आहे, रान डुकरायची शिकार आहे सर। त्यांनी माझ्या पुतण्यावर तलवार हाणली। आमच्या घरामध्ये काय ठेवलं नाही सर, आमचे उद्ध्वस्त करून टाकितलं घर आमचं। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नी तेजी भोसले आज त्यांना भेटण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, तुमची भेट झाली का, काय बोलणं झालं? आमच्या मालकाला खोटा आरोप करून आतमध्ये टाकितलं। ते आमच्या गावालचे आमचे भांडण होते, ते आमच्या मुलाचे माझी पुतणीचे त्यांना छेड झाली म्हणून आमच्या मुलाच्या डोक्यावर तलवार टाकली। राम ढाकणे, महेश ढाकणे, दिलीप ढाकणे त्यांनी माझ्या पुतण्यावर तलवार हाणली। ते आमची तात्काळ मागणी आहे, ते आरोपी तात्काळ अटक करायला पाहिजे। आमची ते पुढचे ढाकणे कुटुंबाचे आरोपी आहे, ते अटक करायला पाहिजे। आमच्या घरामध्ये काय ठेवलं नाही सर, आमचे उद्ध्वस्त करून टाकितलं घर आमचं। घरामध्ये काही भांडे कुंडे धान्य धुन्य काहीच, मला 5 एकर आहेत, उद्ध्वस्त करून टाकितलं। माझ्या नवऱ्यावर खोटा नाटक आरोप करून आतमध्ये टाकितलं माझ्या नवऱ्याला। असं हे गेले ते ढाकणे त्यांना हाणलं होतं ना, महेश ढाकणेला दिलीप ढाकणेला त्यांना आणलं होतं। त्यांना उलट माझ्या नवऱ्याने आतमध्ये दवाखान्यात टाकितलं। त्यांना जाऊन कुठे ढाकणे हॉस्पिटलमध्ये त्याच्यातले सिटी कॅमेरा सकट काढू शकत आहे तुम्ही। तिथं हे खोटा हारणं मिळणं ते खोटं राहू राहिले सर। आमचं ते हारणं मिळणं काही संबंध नाही। ते हारणाचे आहेत, आम्ही देव मानतो त्याला। फक्त आमची शिकार आहे, रान डुकरायची शिकार आहे सर। मात्र सूर्यदास यांना हरणाचं मटण पुरवल्याचा आरोप झाला, काय नेमकं त्यात ते? हे खोटं राहू राहिले सर। ते सूर्यदास आमचं काही संबंध नाही याच्यात। ते कार्यकर्ते आहेत सूर्यदास म्हणजे म्हणते काय म्हणते आमदार साहेब आहेत, सगळ्यांचे आहेत। आदिवासी पारदींचे, भिलचे, अजून ते धनगर यांचे सगळ्यांचे कार्यकर्ते आहेत सर। ते सूर्यदास 18 पगारची जातीचे काय म्हणजे मंत्री साहेब आहेत। ते त्यांचं आमचं काही संबंध नाही। सूर्यदास अण्णाचं आमचं काही संबंध नाही त्याच्यात। तुमची काय मागणी असणार या संदर्भात? आता मागणी काय सर, ते ढाकणे कुटुंब आहेत का त्यांना तात्काळ अटक करावं। ते आमच्या मुलीवर त्यांना छेड झालेले, हे झालेले, त्यांना तात्काळ अटक करावं। तुमचं घर वगैरे पाडलं, तुम्ही कुठे राहता काय आता? आता ते उन्हामध्येच बसलेलो आहे सर आम्ही। तिथंच आमच्या घर पाडलं होतं, तिथंच आहेत आम्ही। तिथंच राहत होतो आम्ही उन्हामध्ये। आमच्या लेकरांना दुखणं यायला लागले, तर ऍडमिट केलं होतं। मला सगळं दुखू राहिलं सर, माझं बोलता सगळं यायला मला एवढं अवसान सगळं उडून गेलं माझं। आता कुठे एवढे 5 लेकर कुठं जगायचे म्हणून मला टेन्शन येऊ राहिलं जास्त। अश्रू अनावर होतात, दुःख आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मात्र डोळ्यात पाणी येते एकीकडे। काय मागता म्हणजे सगळ्या प्रकार कसं तुम्ही कसं सगळं सांभाळताय? मला वाटत आमचं काही जगून उपयोगच नाही। आम्ही आता रस्त्यावर आलो, आमची माझ्या लेकराला त्यांना कुठे जगायचे मला अपेक्षाच राहिली नाही सर आमची। कसं जगावते म्हणून आता 5 एकर आहे तर कसं मी काय करायचं, हँडल करायचं। फक्त आमच्या घरामध्ये तेच होते आमचे मालक, ते खोटा आरोप लावून राहिले। ते ढाकणे कुटुंबाने सगळं हारणं शिकार हे ते सगळं खोटं आहे सर। हारणं मिळणं आम्हाला काही तसं माहितच नाही। हारणं मिळणं सर ते आमच्या देव मानते त्याला। नक्कीच हे होत्या तेजी भोसले। आमच्यावर जे आरोप लावले ते खोटे आहेत ना, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी तेजी भोसले यांनी आज केलेली आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।